आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्यावर अन्याय होता, मी 17 वर्ष तिथं काढली, संस्थानेची प्रेस घेतली, तुम्ही देखील त्या ठिकाणी होतात, नक्की काय घडतं हे सगळं? छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक जन्मभूमी किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी आणि या शिवजन्मभूमीच्या पायथ्याशी वसलेले जुन्नर शहर आणि या ऐतिहासिक जुन्नर शहरामध्ये अंजुमन शाळा ही ऐतिहासिक शाळा आहे. 1962 मध्ये याची स्थापना झाली. अंजुमन इत्तेहाद व तरक्की ट्रस्ट, काही मुंबईची लोक, काही जुन्नरची लोक असे मिळून लोकांनी त्यावेळेला अनेक मुस्लिम समाजाचे, जुन्नरचे नेते, मुंबईचे नेते, वेगवेगळे पिक्चरमधले फिल्मी कलाकार यांनी मिळून ही ट्रस्ट बनवली होती आणि 1962ला ही संस्था अस्तित्वात आणली. त्या काळात मुस्लिम समाजाच्या लोकांनी आपल्या रक्ताचे पाणी करून ही संस्था त्यावेळेला एस्टॅब्लिश केली. अतिशय नामवंत संस्था ही त्यावेळेला होती आणि अतिशय मोठं कामकाज होतं. त्यावेळेला इथपर्यंत होतं का अंजुमन शाळेची जी सायन्स लॅब आहे ती सायन्स लॅब आपले छत्रपती शिवाजी महाराज जे कॉलेज आहे आपलं, त्या कॉलेजचे विद्यार्थी ही या शाळेची सायन्स लॅब वापरत होते. अंजुमनला येऊन ती लॅब हाताळायची, म्हणजे एवढी चांगल्या उच्च दर्जाचं शिक्षण त्या ठिकाणी होत होतं आणि अशा शाळेमध्ये अनेक शिकलेले विद्यार्थी, अनेक जुन्नरचे जे भूमिपुत्र आहेत, शिवजन्मभूमीचे भूमिपुत्र आहेत, ते जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेले. काही सौदीमध्ये आहे, काही दुबईमध्ये आहे, काही कतरमध्ये आहेत, काही अमेरिकेत आहे, लंडनमध्ये आहेत. असे अनेक विद्यार्थी इथून घडलेले आहे आणि घडत आहे. अशी ही संस्था आहे अंजुमन इत्तेहाद व तरक्की ट्रस्ट. ही मुस्लिम समाजाची एक आस्थापना आहे. ही कुणाच्या वैयक्तिक मालकीची नाही. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेला आम्ही गेलो होतो तर आम्ही एक मुस्लिम समाजाचे घटक म्हणून त्या ठिकाणी गेलो होतो. समाजाचं काम करत असताना, समाजाचं नेतृत्व करत असताना त्या ठिकाणी होणाऱ्या विविध घडामोडी समाजामधल्या, त्या हिशोबाने आम्ही तिकडे गेलो होतो. अंजुमन ही शाळा याचं नाव लौकिक मोठं व्हावं, जिल्ह्यात, महाराष्ट्रात याचं नाव व्हावं आणि उच्च दर्जाची तिथं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं, चांगले चांगले कोर्सेस त्या ठिकाणी व्हावे आणि विशेष करून मुस्लिम आमच्या भगिनी ज्या आहेत त्या अख्ख्या महाराष्ट्रातून अंजुमन या शाळेमध्ये याव्या, त्यांच्यासाठी हॉस्टेल बांधण्यात यावे. आणि एक 850चं पट संख्या आता आहे, परंतु एकेकाळी हजारोच्या संख्येमध्ये याचं पट संख्या होती, त्याचा ऱ्हास झालेला आहे. काय कारण याची कारण काय? याची कारण असं आहे का मराठी शाळेमध्ये सुद्धा आता इंग्रजी, ज्यावेळेला इंग्रजीचा वाढलाय, प्रमाण वाढलंय शाळांचं, तर त्या ठिकाणी लोक तिकडे गेली, भरपूर लोक तिकडे गेली. तशी उर्दूवर त्याचा इफेक्ट झालेला आहे. त्याच्यामुळं आमचं त्याच्यामध्ये वेगळं म्हणणं आहे. त्या दिवशी आमच्या ज्या समाजाची मिटिंग झाली त्यावेळेला आम्ही पण ते सांगितलं का आपल्या मुलांना आपण या शाळेत टाकावं, कारण जसं मराठी, इंग्रजी आणि हिंदी हे 3 लँग्वेजेस आपल्याला भेटतात कोणत्याही शाळेत गेलो तर आपण. तर उर्दू शाळेमध्ये आपण ज्यावेळेला ॲडमिशन घेतो तर उर्दू ही अतिरिक्त भाषा आपल्याला त्यावेळेला शिकायला भेटते आणि इस्लामिक लिटरेचर मोठ्या प्रमाणात उर्दूमध्ये आहे. तर त्या हिशोबाने आमचा असं मानस आहे का विशेष करून महिला भगिनींनी आणि मुलांनी येणाऱ्या पिढीमध्ये त्या अंजुमन शाळेमध्ये जावं, परंतु हे जाण्यासाठी तिथला शैक्षणिक दर्जा हा उंच व्हावा, लोकांमध्ये कॉन्फिडन्स यावं. ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल वगैरे त्या लोकांनी, मनीष सिसोदिया यांनी तिकडच्या ज्या शासकीय शाळा आहेत त्या उच्च दर्जाच्या केल्या आणि लोकांमध्ये आत्मविश्वास आला आणि ती लोक प्रायव्हेट शाळा सोडून सरकारी शाळांमध्ये जायला लागले. त्याच धर्तीवर आमचं असं म्हणणं वारंवार आम्ही त्या लोकांना सांगतो का तिथं चांगला दर्जा तुम्ही उंच करा. आता आम्ही त्यांना त्या दिवशी सांगून आलो की जानेवारीमध्ये आम्ही इन्स्पेक्शन करणार आहेत. 10वीमध्ये जवळपास अर्धी पट संख्या ही 85% वर जावी अशी आमचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये चांगले विद्यार्थी आहेत, त्यांना आपण चांगल्या पद्धतीनं गाईड करावं. उद्याच्या भविष्यात त्यांच्याकडून चांगलं समाजाचं काम घडावं, देशाचं काम घडावं. आणि हे करत असताना मी तर वैयक्तिक आता चालू वर्षी असं आवाहन केलेलं आहे का 5 विद्यार्थी जे आहे अल्पसंख्याक समाजाचे, मुस्लिम समाजाचे विशेष करून, तर ज्यांची वकिलांची फी, कॉलेजची फी मी स्वतः भरणार आहे. माझी संघटना इत्तेहाद कौमी मुवमेंट या संघटनेच्या माध्यमातून आपण 5 वकील यावर्षी त्यांची फी आपण भरणार आहोत, त्यांना वकील करणार आहोत. म्हणजे असे विचार घेऊन आपण या ठिकाणी चालवलो आहोत आणि त्या विचारानेच आम्ही त्या ठिकाणी अंजुमनमध्ये त्या ठिकाणी गेलो होतो
अंजुमन शाळेत समाजाची बैठक होती की प्रेस कॉन्फरन्स होती, नेमकी काय होतं तिथं? अंजुमन शाळेमध्ये समाजाची बैठक होती आणि समाजाच्या बैठकीसाठी आम्हाला त्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं होतं. आम्हाला प्रेस कॉन्फरन्ससाठी तुम्हाला बोलवलं नाही, नव्हतं? आम्हाला प्रेस कॉन्फरन्स आहे हे आम्हाला माहीत नाही. ऐन वेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं ते जिल्हा परिषद निकाल देऊन तर तुम्ही अशाच्या पद्धतीने बोला. आम्ही त्याच्यावर बोललो आणि वास्तविकरित्या आत्ता जे अंजुमनचं मॅनेजमेंट आहे मागील 20 वर्षापासून अनिस पटेल सचिव आहेत तिथं पण. आणि हे असताना आता मागील काही दिवसापासून हाजी गुलाम नबी शेख साहेब जे आहेत मंत्रालयात ओएसडी आहेत, संजय राठोड साहेब मंत्री जे आहेत त्यांचे, तर ते काम बघत आहे आणि अतिशय एक चांगला माणूस आहे आणि आम्ही त्यांची प्रचंड रिस्पेक्ट करतो. जेव्हा थोडं थांबवतो तुम्हाला, एकीकडं तुम्ही त्या सचिवांवर बदमाशी केली म्हणून गुन्हे दाखल करता, दुसरीकडे तुम्ही त्या प्रेसमध्ये त्यांच्या मांडी लावून बसताय. कुठतरी या दोन भूमिका का घेता तुम्ही? त्याचा विषय असा आहे का माझी वैयक्तिक जी भूमिका जी असते ती नेहमी सत्याच्या बाजूने असते. आणि हिंदीमध्ये त्याला म्हणतात का जो हक की बाजू रहती मैं उसके तरफ से रहता. मी जे खरं असतं जे वास्तविक असतं त्याच्या बाजूने असतो. हा माझा पिंड आहे आणि ज्या ठिकाणी ज्याच्यावर अन्याय अत्याचार होतो मी त्या ठिकाणी जातो आणि मला माझ्याकडे अन्याय अत्याचाराने पीडित असलेली लोक आल्यावरती मी त्यांची बाजू घेतो, समाजाची बाजू घेतो आणि समाज संघटित ठेवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. तुम्ही तुमची भूमिका जाहीर करताना दुसरी बाजू देखील पडताळून पाहिली का? त्या ज्या मिस आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधला का किंवा त्यांची बाजू ऐकून घेतली का? 100% परिण मोमीन जे आहेत त्या आमच्या भगिनी आहेत. त्या नगरपालिकामध्ये निवडून आल्या, माझ्या टर्ममध्ये आल्या होत्या, माझ्या दुसऱ्या टर्ममध्ये, पहिल्या टर्ममध्ये. तर त्यांना निवडून आणण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा, मीच त्यांना निवडून आणलं होतं आणि त्या नगरसेविका म्हणून जवळपास 1.5-2 वर्ष त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि परिण मोमीन ह्या ज्या सांगत आहेत त्यांची तळमळ सांगत आहेत, जर त्यांच्यावर खरंच अन्याय अत्याचार झाला असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि आम्ही त्यांच्या बाजूने पण उभं राहू. विषय तो नाहीये की आमची भगिनी आहे, समाजाचा ती पण एक घटक आहे. आणि माझं त्याच्याही पुढे असं म्हणणं आहे का जिल्हा परिषदेची जी आदेशाची कॉपी आहे त्यांच्याकडे, त्याच्यामध्ये असं पुढे म्हटलं त्याला प्रतिबंधित केलेलं आहे. त्यांचं एज बार झालेलं आहे ते एक लाईनीमध्ये तिकडं आदेशामध्ये आलेलं आहे. नाही, एज बार थोडंसं थांबवतो तुम्हाला, या विषयावर आपण येऊयात. परवीन मोमीन जे आहेत ते गेले 18-19 वर्ष अंजुमनमध्ये शिक्षिका म्हणून काम पाहत आहेत. जर आपण तसं पाहिलं तर त्या वयाच्या 30 किंवा 31व्या वर्षी त्या ठिकाणी सेवेत रुजू झाल्या असतील. मग तदनंतर त्यांचा प्रस्ताव का पाठवण्यात आला? इतक्या वर्षी त्यांना का प्रलंबित ठेवण्यात आला? हा त्यांच्यावर अन्याय नाही का? हा ऍक्च्युअल अंजुमनचा शाळेचा विषय आहे, त्याच्यात आपल्याला काही माहित नाही. शाळेचा जरी विषय असला तरी एक सरासरी आपण हा विचार तर करू शकतो ना, कोणता एक सर्वसामान्य माणूस की जर 19 वर्ष त्या तिथे सेवेत आहेत तर तत्पूर्वी त्यांचा प्रस्ताव का पाठवला नाही? त्यांना एज बार होण्यापर्यंत का संस्थेने थांबवलं? आता त्यांनी तर ते पण सांगितलं पुढे का सचिवांनी माझ्याकडून काही पैसे घेतलेले आहेत. आता माझं तेच म्हणणं आहे, समजा त्याच्यावर अन्याय झाला असेल, परिण मोमीन ती आमची भगिनीच आहे आणि तिच्यावर जर अन्याय झाला असेल तर तिने यावं, आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही सुद्धा त्याच्या मागे खंबीरपणे एक भाव म्हणून त्याच्या मागे उभं राहू. त्याच्या मागे तिला आम्ही मदत केली होती, आत्ताही तिला मदत करू आणि काय संबंधित लोकांनी काय केलं असेल ते पुरावे त्यांनी दाखवावे आणि पोलीस स्टेशनला आम्ही स्वतः त्यांच्यासोबत येऊ आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करू. आज मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक ग्वाही देतो का मी तर प्रत्येकाच्या ज्याच्यावर अन्याय अत्याचार होतो त्याच्या बाजूने असतोच, परंतु परिण मोमीनने ते आणावे आणि आम्ही त्याच्यासोबत पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करू त्यांच्यावर संबंधित. संस्थेच्या कारभारावर आपण देखील काही वर्षापूर्वी प्रश्नचिन्ह उभं केलं होतं, त्यांच्यावर आपण मला वाटतं ते लिगलमध्ये देखील आपण गेला होता. असं असताना एकीकडे आपण जर पाहिलं, तुम्ही पुन्हा आवाहन करताय समाजाला की आपली मुलं तिथे शिकावीत. गेले 20-25 वर्ष शाळा डिजिटल होत नाहीये, शाळेमध्ये कोणतेही सुधार होत नाहीयेत. कशी लोक मुलं तिथे घालतील? हे म्हणणं खरं आहे तुमचं का मागील अनेक वर्षापासून तिथं कोणती सुधारणा झालेली नाही, शिक्षणाचा दर्जा हा घसरलेला आहे. परंतु मागील काही दिवसापासून तिथं हाजी गुलाम नबी शेख साहेब यावेळेला कार्यरत झालेले आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही स्वतः त्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल केलेला आहे. आम्ही त्या मंडळाने ज्या वेळेला फी संदर्भात चुकीच्या पद्धतीने हे केले होते, म्हणजे फी आकारली होती, तर आम्ही त्या संदर्भात त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले होते. ती बाब न्यायप्रविष्ट होती. परंतु ज्यावेळेला शेखसाहेब आल्याच्या नंतर अनेक जे केसेस त्या संदर्भातल्या होत्या, चॅरिटीमधल्या, चेंज रिपोर्ट संदर्भातल्या, त्या केसेस ह्या बसून तडजोड करून म्हणजे त्या सगळ्यात सेटल करून तर शाळा ही चांगली चालावी, त्याच्यात मॅनेजमेंट चांगलं राहावं आणि ते मॅनेजमेंट चांगलं राहून तिथं
चांगल्या मॅनेजमेंटनुसार तिकडचा शैक्षणिक दर्जा उंचावा आणि चांगले विद्यार्थी तिथं घडावे, ह्या देशाची सेवा त्यांनी करावी, महाराष्ट्राची सेवा करावी, जुन्नरच्या शिवजन्मभूमीचं नाव त्यांनी नावलौकिक करावं आणि मोठ्या प्रमाणात ही विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपल्या भारताचा झेंडा त्यांनी फडकावा, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. मी त्या शाळेचा विद्यार्थी नाही किंवा त्या शाळेचा मी घटक नाही. मी मराठी शाळेमध्ये शाळा क्रमांक 4 मध्ये 7वीपर्यंत शिकलो. त्यानंतर मी शंकरराव गोटे पाटील याच्यामध्ये 10वीपर्यंत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर 11वी ते ग्रॅज्युएशन हे मी छत्रपती शिवाजी महाराज आपलं कॉलेज आहे SSC कॉलेज, तिथं माझं ग्रॅज्युएशन झालं. त्याच्यानंतर MA तिकडे केलं. मी PhD आता सावित्रीबाई फुलेमधून करतोय. मी लॉ SP लॉ कॉलेज नांदेडला केले. त्याच्यानंतर आता माझं LLM सेकंड इयर चालू आहे. त्याच्यामुळे माझं शिक्षणाचं हे काम चालू आहे. माझं तिकडे शिक्षण झालेलं नाही, माझा त्या शाळेशी काही संबंध नाही. मी त्या शाळेत असं असलं तरी संस्था समाजाची आहे, समाजासाठी तुम्ही नेहमीच प्रत्येक न्याय हक्कासाठी लढत असता. असं असताना जर त्या शाळेत काही भ्रष्ट कारभार चालू असेल, आता तुम्हीच पाठीमागं लिगलमध्ये गेला होता, असं असेल तर तुम्ही तिथे लक्ष का घालत नाही, अशा लोकांना दूर का करत नाही? 100% आम्ही आता लक्ष घातलेलं आहे. आणि ह्याच्या पुढं जर भविष्यात अंजुमन शाळा जरी चुकली, अंजुमन शाळेमधल्या काही लोकांनी चुकीचं काम केलं, चुकीचं कृत्य केलं, तर 100% मी आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो का त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करू, फौजदारी गुन्हे दाखल करू, वेळप्रसंगी कोणत्याही लेवलला जाऊ, सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ, त्यांना सोडणार नाही. आमचं एकच पण आहे, चांगलं काम करावं, चांगल्या पद्धतीनं शाळा चालवावी, चांगल्या पद्धतीनं समाजाची सेवा करावी आणि चांगल्या पद्धतीने तिथे विद्यार्थी घडवावे. आमचं एवढंच म्हणणं आहे. तिकडच्या ज्या टेक्निकल बाबी आहेत. जमीर भाई, तुम्ही एवढं तळतळीने बोलताय, त्या संस्था चालकांनी त्या परवीन मोमीनवर अन्याय केला तर केला, परंतु त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झालेत. गुन्हे दाखल झाले, त्याच्यावरती एक FIR झालेली आहे काल. आता मी तेच म्हणलो, जे आता माझं दुसरं म्हणणं काय होतं की तुम्ही जाहीर प्रकटन केले. माझं त्याच्या पुढचं म्हणणं, जाहीर प्रकटन केले ना तुम्ही, पेपरला बातमी दिली ना, तर जाहीर प्रकटन झाल्याच्या नंतर तिचा इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे होता. तुम्ही बातमी सोडली ना जाहीर प्रकटन करून. ठीक आहे, ती डिबार आहे, एजबार आहे, तसं तिला लेखी करून टाकवायचं होतं. तिला पत्रांनी समज त्याला सोडून द्यायचं RPD करून त्याला, किंवा तू बसत नाही, किंवा त्याला झेडपीमध्ये त्याचा प्रस्ताव तिथून तुम्हाला ते जर एजबार असेल तर ती रिजेक्ट होईल प्रस्ताव. परंतु तुम्ही जाहीर प्रकटन करून तिला बोलवले, तिच्याशी टेबल टॉक करायला पाहिजे, डायलॉग करायला पाहिजे होतं, तिला घ्यायला पाहिजे होतं. हे बघ, मी पहिलं आता तुम्हाला सांगतो, ह्याच्या मागे माझ्या 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये जिथे जिथे तालुक्याच्या आणण्यापासून आणण्यापर्यंत जिथे जिथे मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचार झालेले आहेत, त्या ठिकाणी स्वतः मी प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी वेगवेगळ्या जातीवादी शक्तीशी लढलेलो आहे, लढत आहे आणि भविष्यात पण लढणार आहे. इथं तुमच्या जे काही भगिनीवर अन्याय होत असताना तुम्ही संस्थेची बाजू घेऊन तिचं काय ऐकून घेत नाही? मी 100% तुमच्या मताशी सहमत आहे. याच्या मागे सुद्धा मी समाज घटक म्हणून तिकडे गेलो होतो आणि तिथं समाजाची मीटिंग होती आणि ती मीटिंग अटेंड करायला गेलो होतो. पत्रकार परिषद नाही, परंतु ऐन वेळेला आल्यामुळे मी तिकडे बोललो. हा एक भाग. याच्या मागे सुद्धा आमचं आणि मॅनेजमेंटचा वाद झाला होता. रामगिरी महाराज यांनी जे पैगंबर साहेबांच्या बद्दल चुकीचे विधान केलं होतं, तर आमचं त्यांच्या विरोधात आंदोलन होतं. त्या आंदोलनाच्या वेळेला सुद्धा आम्हाला गेटमध्ये तिकडं अंजुमन शाळेमध्ये ऐन वेळेला पोलीस प्रशासनाने आम्हाला सांगितलं का तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये हे घेऊ नका, त्याचा प्रतिमोर्चा येईल किंवा त्याचं कायदा सुव्यवस्थेमध्ये अडचण निर्माण होईल. माननीय DYSP साहेब रवींद्र चौधरी साहेब यांनी विनंती केली, पवार साहेबांनी विनंती केली होती. त्यावेळेला जाधव साहेब होते मला वाटतं, त्यांनी विनंती केल्यामुळं आम्ही तो मोर्चा अंजुमनच्या समोर आणला आणि मग असं ठरलं की अंजुमनच्या आतमध्ये पोलिसांनी सांगितलं की इथं रस्त्यावर नको, आतमध्ये घ्या. तर आमच्या आम्ही जी पोरं जमा केली होती आंदोलनासाठी, जवळपास 300-400 पोरं तिकडे होती, तर त्यावेळेला अंजुमनला त्यांनी कुलूप लावलं होतं आणि कुलूप लावल्यानंतर लोकांमध्ये एक उद्रेक निर्माण झाला होता. पोलिसांना तर माहीतच समजलंच नाही की काय चाललंय हा प्रकार. आणि तेवढं 10 मिनिटात, म्हणजे 5 ते 10 मिनिटांमध्ये तो सगळा विषय मी मार्गी लावला आणि तिथून तो मोर्चा पूर्ण आम्ही समाजाची शाळा आहे, संस्था समाजाची आहे, पूर्ण करतो साहेब, थोडा अर्धवट आहे. जुम्मा मशिदीच्या समोर हा मोर्चा आम्ही तिथं नेला होता आणि तिथं मोर्चा आम्ही पार पाडला होता. तर नंतर समाजामध्ये भांडणं झाली आणि भांडणं होऊन लोक त्यांना जाब विचारायच्या संदर्भात त्यांना चुकीच्या पद्धतीने बोलत होते. सचिवांना, त्यांच्या अंजुमन शाळेतल्या लोकांना, मॅनेजमेंटला. त्यावेळेला हाफिज रिजवान साहेब आणि आमचे अल्ताफ सर जे मित्र आहेत त्यांनी मध्यस्थी केली आणि त्यांनी मध्यस्थी करून सचिवांच्या घरी त्यावेळेला बैठक घेतली. मी समाजामध्ये दुफळी होऊ नये, समाजात संघटित राहावा,
म्हणून मी त्यांचे माझे वैयक्तिक मतभेद असले तरी मी समाजामध्ये समाज संघटित राहण्याच्या हिशेबाने त्यांच्या माझं हलकंपण होतं त्यांच्या घरी जाणं. ते हलकंपण घेऊन मी त्यांच्या घरी गेलो आणि तिथं बैठक घेऊन आम्ही तो विषय मार्गी लावला. कारण ही सगळी मुलं माझ्यासमोर आली आणि आपल्याला त्यांच्या घरी जायचंय म्हटलं. आणि त्यावेळेला जर मी सांगितलं असतं की बाबा मी येऊ शकत नाही, तर लोकांनी सांगितलं असतं की याच्याच मनात आहे की समाज संघटित होऊ नये फक्त आहे असं बोलतोय. त्यावेळेला मी हलकंपण घेऊन त्यांच्या घरी गेलो आणि हा प्रश्न आम्ही त्यावेळेला सामोपचाराने मिटवला होता. त्यानंतर दुसरी वेळ आहे कालची. आम्ही दुसरी वेळ तिनं सुद्धा ऍडमिट केलंय त्याच्या मुलाखतीमध्ये का हे निषेधार्ह बाब आहे. तिथं जाऊन सचिवाला धक्काबुक्की करून त्यांनी ऍडमिट केले मुलाखतीमध्ये, तुमच्याच मुलाखतीमध्ये त्यांनी ऍडमिट केले. ती बाब होऊ नये म्हणून आज सचिव आहे, उद्या दुसरा येणार आहे, मॅनेजमेंट तिसरं येणार आहे, असं कुणीही जाऊन तिथं आतमध्ये जाऊन धिंगाणा करणे किंवा धक्काबुक्की करणे हे अतिशय आम्हाला वाईट वाटलं. आम्ही ते सीसीटीव्ही फुटेज बघितले. आम्ही काय राजमुंडीच्या जवळचे व्हिडिओ बघितले नाही. आम्ही ते सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर आम्हाला वाटलं का हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याच्या बाजूने उभं राहिलो आणि ते सुद्धा एक समाज घटक म्हणून ही शाळा जी आहे कोणाच्या मालकीची नाही आहे, ही शाळा समाजाची आहे आणि त्या शाळेच्या संपूर्ण आस्थापनेची जी जागा आहे ती जुम्मा मशिदीची जागा आहे. त्याच्यामुळे आमचं डबल कनेक्टिव्हिटी आहे. एकतर ती जुम्मा मशिदीची जागा आहे आणि अंजुमन शाळा ही संस्था समाजाची आहे आणि दोन्ही समाजाचे घटक आहेत. त्याच्यामुळं आम्हाला त्या शाळेबद्दल एक जवळीक आहे, एक आदर आहे, एक रिस्पेक्ट आहे आणि आम्ही तिला हृदयापासून त्याच्यावर प्रेम करतो. तुम्ही वारंवार म्हणताय शाळा समाजाची, संस्था समाजाची आहे, जागा देखील मशीद ट्रस्टची आहे, तुम्ही आता सांगितलं. असं असताना जेव्हा समाजाच्या धार्मिक भावना दुखावतात तर तिथं कुणीतरी 4 लोक किंवा समाज जमतो तर त्यांना का अटकाव केला जातो, तिथं टाळं का लावलं जातं? जर शाळा जर समाजाची आहे, संस्था समाजाची आहे, किती वैयक्तिक कोणाची आहे? त्यांचं म्हणणं त्यावेळेला असं आलं होतं तर तुम्ही परवानगी घेतली नाही. आम्ही त्यावेळेला काय म्हटलं होतं त्यांना का परवानगी जरी घेतली नाही तर हा कार्यक्रम आहे पैगंबरांच्या संदर्भातला कार्यक्रम आहे आणि हा पवित्र हे पैगंबराच्या पावित्र्यावर त्यांनी ते हे केलं होतं, हिंतोडे उडवले होते. त्याचा निषेध म्हणून हा धार्मिक कार्यक्रम आहे, तुम्ही तिकडे जागा द्यायला पाहिजे होती म्हणून त्यांच्यावर मतभेद झाले होते आमचे. परंतु आम्ही त्यावेळेला समाजात दुपारी होऊ नये म्हणून आम्ही तो सॉर्ट आउट केला होता आणि त्यांच्या घरी जाऊन हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट केला होता. त्याच्यानंतर तुम्ही म्हणता त्यांचे आमचे मतभेद, हा मतभेद असणे किंवा वैचारिक मतभेद असणे हा लोकशाहीचा भाग आहे. तिथं हुकुमशाही असते तिथं मतभेद होत नाही, परंतु जिथं लोकशाही जिवंत असते तिथं मतभेद होत राहणार आणि भविष्यात पण असे चालणार आहे. काल परवीन मोमीन यांनी जे अनेक आरोप केले त्याच्यामध्ये एक आरोप असा देखील आहे, संस्थेमध्ये जे काही शिक्षक भरले गेलेत ते संस्था चालकांचे नातेवाईकच आहेत. मग संस्था समाजाची आहे की संचालकांची आहे? त्यांची मुलाखत मी बघितली, त्याच्यामध्ये त्यांनी काही ते बोलले त्याच्यामध्ये का बाबा असं असं ते नातेवाईक आहे. लांबचे नातेवाईक, दूरचे नातेवाईक, आता कोणी ते तळं राखेल ते पाणी चाकेल होऊ शकतं. मला त्याच्याबद्दल काही जास्त माहिती नाही आणि मी कधी तिथं म्हणजे त्या अंजुमन शाळेच्या मॅनेजमेंटमध्ये कधी लक्ष घातलं नाही. मग गरीब मुस्लिमांची मुलं का घेत नाही शिक्षक म्हणून? घ्यायला पाहिजे ना, 100% घ्यायला पाहिजे. गरीब मुस्लिमांची शाळा मुस्लिम समाजाची आहे, मुस्लिम समाजाची लोकांना त्यांनी प्राधान्य द्यायला पाहिजे. आम्ही बोलू 100% या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करू. मी शेख साहेबांची चर्चा करतो का जी गोरगरीब विद्यार्थी आहे, जे त्यांना तळमळ आहे शिक्षणाची, अशा विद्यार्थ्यांना तुम्ही प्रायोरिटी द्यायला पाहिजे. आणि तिथं पिढी घडवण्यासाठी माझं त्याचं पुढचं म्हणणं असतं का जे क्वालिफाईड लोक आहेत, चांगले आहेत, त्यांना तिकडे यायला पाहिजे. ज्यांना तळमळ आहे त्यांना यायला पाहिजे. जे का आर्थिक नियोजन करून येतं ते नॉन क्वालिफाईड तर असतातच, परंतु त्यांची गुणवत्ता ही बघूनच तिथं यायला पाहिजे, जेणेकरून शैक्षणिक दर्जा शाळेचा उंचावेल. परवीन मोमीन यांच्याकडे जो व्हिडिओ आहे, अर्थात तुम्ही एक बाजू पाहिली, दुसरा व्हिडिओ तुमच्या समोर आला नाही अजून, परंतु त्यांचं असं म्हणणं की त्या व्हिडिओमध्ये सचिवांकडनं आक्षेपार्ह कृत्य झालेलं आहे. असं जर असेल तर तुम्ही त्यांची बाजूने ठाम राहणार का? 100% त्याच्या बाजूने राहू. जर काही असं आक्षेपार्ह असेल तर एक समाजाचा घटक आणि समाजाची भगिनी म्हणून त्याच्या बाजूने उभं राहू आणि तिलाही मदत करू. आमचं काय असेल त्याच्याशी हे नाही, वैर नाही आहे आणि समाजाचा प्रत्येक घटक आहे ज्याच्यावर अन्याय अत्याचार होतो त्याच्यासाठी आम्ही 24/7 आम्ही हजर आहेत आणि भविष्यात पण हजर राहणार. आमची 30 वर्षाची माझी जी पूर्ण लाईफ जी आहे ती समाजसेवेसाठीच मी खर्च केली आहे आणि याच्या पुढे सुद्धा तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मरेपर्यंत मी ही समाजसेवा अविरतपणे चालू ठेवणार. जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये श्वास आहे त्या श्वासापर्यंत मी समाजसेवा करत राहणार आणि समाजसेवा करत असताना मी कधी हिंदू मुस्लिम जात बघितली नाही. माझ्याकडे येणारा प्रत्येक माणूस आहे त्याच्यासाठी मी झटतो
मी तुमच्या माध्यमातून अनेक वेळा सांगितले, मी अनेक डॉक्टरांना मारहाण केली आहे, अनेक ऑपरेशन हिंदू समाजाचे केलेले आहेत, अनेक लोकांना मी कोर्टामध्ये मदती केलेल्या आहेत, अनेक लोकांचे दावे जे मी मोफत दाखल जर केले. काही आक्षेपार्ह असेल तर तुम्ही सचिवांवर गुन्हा दाखल करणार का? जर आक्षेपार्ह असेल तर पोलीस स्टेशनचं दार 24 तास उघडं आहे. त्याच्यानंतर त्यांनी जे काही त्याच्या बाईटमध्ये सांगितलेले आहे ते न्यायालय उघडे आहेत, त्यांनी तिकडे जावं. ज्या ज्या ठिकाणी तिला मदत लागेल त्या त्या ठिकाणी